नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्तेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी सॉरी, गेल्या आठवड्यात किरकिड्यावरती पॉडकास्ट येऊ नाही शकलं, त्यासाठी मला माहिती आहे किरकिड्यावरच्या पॉडकास्टची तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघत होते आणि मला पण या तुलतुलित कुमारच्या फालतूगिरीवरती बोलायचंच होतं, पण ह्या पूर्ण आठवड्यामध्ये वेळच नाही मिळाला मला त्याच्याकडे लक्ष द्यायला। तुम्हाला पण माहिती आहे पूर्ण आठवडा रात्री 11च्या नंतर माझे पॉडकास्ट येत होते आणि ह्याच्यावरती बोलायचं असलं ना की निवांत वेळ हवा आपल्याकडे, कारण हा एकदम स्पेशल कॅरेक्टर आहे। देवाने पण एकदम आरामात बसून ह्याला पृथ्वीवरती पाठवलं आहे। एक मिनिटला हा काही ना काहीतरी उचापत्या करतोच। तर आता जास्त उशीर न करता आजच्या आपल्या पॉडकास्टला मी सुरू करते। आता एवढे दिवस नाकू जेव्हा बेबी माहेरी गेली होती तर पाहिलत ना कसे याचे व्ह्यूज पडले होते ते। हा बाई माणूस असून पण ना काही करू नाही शकत कधी। त्या हलुडुलू किरकिरे काकूंना कॅमेरा समोर उभं करतो रेसिपी बनवायला, तर कधी बायकोच्या ब्लाउजची बटणं काढून तिला नाचायला लावतो, तर कधी हेल्परच्या मागे पुढे घुटमळून काहीतरी पांचट जोक्स मारत असतो। स्वतः काहीच नाही करू शकत यालाही माहिती आहे। एकटाच हा जर असेल ना व्हिडिओमध्ये तर कोणी बघणार पण नाही याचा चॅनल, म्हणून हा तुलतुलित कुमार बायकांना पुढे करतो आणि त्यांचे व्हिडिओज करतो। त्या दिवशी एवढा हा आत्याच्या घरी गेला होता, सगळे पुरुष मंडळी बाहेर उभी होती। नॉर्मली गावाकडे तसंच असते, सगळे पुरुष बाहेर बसतात आणि बायका आत असतात। असे काही मोठे कार्यक्रम असले की पुरुषही असतात आतमध्ये, पण ते काही रिकामी नसतात किंवा टाइमपास नाही करत, उगाचच काहीतरी फालतूगिरी नाही करत, बिझी असतात। आता हा तुलतुलित कुमार आतमध्ये होता, काहीतरी काम करत असतात तर समजू शकलो असतो आपण, पण नाही, हा काय करत होता तर स्वतःच्या डॉलर्सची सोय करत होता। तिकडे टिकली लावण्याचा कार्यक्रम सुरू होता, एवढे पाहुणे आले होते। आता तुम्हीच सांगा मंडळी, कोणता असा माणूस असेल जो तिथे जाऊन कॅमेरा ऑन करेल का आणि व्हिडिओ शूट करत बसेल का? ह्याला बायकांमध्ये राहायला आवडते, ठीक आहे, म्हणून कदाचित ह्याने कॅमेरा ऑन केला असेल आणि याला माहिती आहे व्हिडिओ शूट करतोय, त्या निमित्ताने तरी त्याला आत थांबायला देतील। पण आत थांबून जरी याने जेवण वाढण्याचं काम केलं असतं तरीही चाललं असतं। त्या खाजुरड्या नाकू जाऊ बेबीला जेवण वाढायला फोर्स करत होता आणि ती म्हस तर एक काम करायला बघत नव्हती। तिला पण ना नुसती मस्ती भरली आहे अंगामध्ये। सासूच्या नावावरती फुकटचे डॉलर्स छापून हे दोघं नवरा बायको स्वतःची भर करतायत, अजून काही नाही। आणि किरकिडा पण जेवण वाढण्याचं नुसतं नाटक करत होता। पाहिलत ना, हसरीच्या पुढ्यात त्या लाडूचा अक्का टोप नेऊन ठेवला होता, पण यावेळी नासरी आणि हसरी दोघींनी पण याला किसपटा एवढा पण भाव नाही दिला। आता याच्या झोपडा स्टेमध्ये एवढे गेस्ट आले होते, त्यांना पुरणपोळ्या हव्या होत्या। नाकूजाऊ बेबी, साखरवाल्या काकू दोघी महाराण्यासारख्या हॉलमध्ये बसल्या आहेत आणि काम कोण करते तर ती बाहेरची डान्सर ताई। ह्यांच्या घरातल्या अनहायजेनिक फूडचं कंपॅरिझन हा किरकिडा नेहमी त्या गणपतीपुळ्याच्या प्रसादाशी करत असतो। यार ह्याला कोणीतरी प्लीज सांगा, जितके पण रिलीजियस प्लेसेस आहेत ना जिथे प्रसाद मिळतो एकदम हायजीन मेंटेन केले जाते, नीटपणे बनवलं जातं। ह्याच्या इथे तर हायजीनची बोंबा बोंब आहे नुसती। आणि हा काय याच्या जेवणाची कंपॅरिझन त्या गणपतीपुळ्याच्या प्रसादाशी करतो, ह्याला लाज वाटते का थोडी तरी? त्या पुरणाचा गोळा सगळ्यांना ह्याने दिला होता तेव्हा त्या नाकूजाऊ बेबीचं काहीतरी बिनसलेलं होतं वाटते, फुल ऑन ह्या बाई माणसाला इग्नोर करत होती। साहजिकशी गोष्ट आहे, कोणत्याही बायकोला आवडेल का तिचा नवरा दुसऱ्या बायकांशी जास्त फ्रेंडली होत असेल तर? बायका बघितल्या की हा किरकिडा ना एकदम पागल होतो वाटते। आधी ते फेसबुक वरती यायचं बघा, इंटरेस्टेड इन मेल, इंटरेस्टेड इन फिमेल, ते वाटते या किरकिड्यासारख्या लोकांसाठीच ऑप्शन ठेवलं असणार। त्या सिया वहिनीला पुरणपोळीचे 2 गोळे घ्या सांगितले आणि बोलतो तुम्ही 2 घ्या, जास्त वर खालती केलत ना तुम्ही आज त्यासाठी। बिचाऱ्या त्या वहिनी ह्याच्या तोंडाकडे बघत होत्या नुसत्या की हा मूर्खासारखं काय बोलतोय। या माणसाला ना काय कुठे बोलायचं ह्याची अजूनपर्यंत समज नाही आली आहे। वाढलाय म्हणून वाढलाय नुसता घोडा, स्वतः नुसती वर खाली करण्याची सर्व्हिस देतो लोकांना आणि दुसऱ्यांना काय बोलतोय हा? कॅमेरा समोर पुरणाचा गोळा दाखवून बोलतो, हे बघा हे प्रकार खाऊया। अरे प्रकार काय प्रकार, पुरण आहे ते। आणि अरे बावळट माणसा, जगप्रसिद्ध ढापलेल्या रेसिपीजच्या ओनरचा मुलगा आहेस ना तू, मग तुला साध्यातल्या साध्या गोष्टींची नावं देखील माहिती असायला हवी।
कमाल आहे रे बाबा तुझी. किरकिरे काकू स्वतःच केलेल्या पोळ्यांचं गुणगान गात बसल्या होत्या. एक घास नुसता तोंडात टाकूनच खुसखुशीत झाल्यात, मस्त मस्त झाल्यात करायला लागल्या. अहो काकू, कधीतरी ना तोंडून खरं बोलत जावा हो. नेहमीच आपलं स्वतःची खोटी स्तुती करत असता तुम्ही. त्या किचन मध्ये हात वगैरे पुसायला नॅपकिन ठेवायचे तर नाही, किती घाणेरडेपणा करतात यार हे लोक. हेल्पर्स पण हात साडीला पुसत होत्या. कुठे कुठे त्या बसत असतील आणि त्याच साडीला हात पुसतात, त्याच हाताने जेवण बनवतात. अंधमंद भक्तांनो, कठीण आहे हो बाबा तुमचं, काय खरं नाही आहे. त्या झोपडास्टेमध्ये जाताय ना तुम्ही, बघा कसं जेवण बनतंय तिथे. आणि अर्धे लोक जे कौतुक करतात ना, बघा टेस्ट कुठून येते ती. बायकोचे लाड करायचे सोडून त्या काळू आणि भुबूच्या मागे पळत असतो. एक नंबरचा वायझेड माणूस आहे हा. हो, वायझेड म्हणजे येडा झमुरा हो मंडळी. त्या गेस्टने मिठाई आणली होती. किरकिडा बॉक्स घेऊन आतमध्ये गेला हेल्परला दाखवायला. त्या पुषाताईने लगेच मिठाई उचलली आणि वास घेऊन बघितला. म्हणजे त्यांनाही याच्यावरती भरोसा नाही आहे. हा नक्कीच शिळपाकं उरलेलं त्यांना देत असेल, म्हणून आधी त्यांनी शहानिशा केली आणि मगच खाल्लं. आता त्यांना खायला दिलं तर नीटपणे खाऊ द्यायचं ना, पण नाही, आधी ते तोडा, बघा आतमध्ये कोणता फ्लेवर आहे. अरे किरकिड्या, तुला काय करायचंय, तू बघ ना कोणता फ्लेवर आहे ते. मंडळी, हा किरकिडा इतका वकवकलेला आहे ना की काय सांगू तुम्हाला. कोणी गिफ्ट आणलं रे आणलं की बायको आई आजूबाजूला असेल किंवा नसेल याला काही फरक पडत नाही, लगेचच त्याच्यावरती तुटून पडतो. त्या हेल्परला बाहेर बोलवलं राम श्याम अशी हाक मारून आणि बोलतो इथे बसा, आणि कॅमेरा समोरच त्यांना पगार देत होता. एक दिवशी तरी ना त्या हेल्परने याचा माज उतरवला पाहिजे चांगलाच. आजकाल ना जास्त त्याची फालतूगिरी सुरू आहे. त्या डान्सर ताई आणि तिच्या मुलांना घेऊन हा गेला होता KFC ला. तिकडे पण जाऊन त्या बर्गरला ओपन करून दाखवत होता. KFCचं बकेट घेतलं होतं, त्यातले पीसेस दाखवत होता. हे बघा आतडी दिली आहे, हे बघा लेग पीस दिलं आहे. एवढं सगळं खाल्लं तरी पण तिकडे विचारतो काय तर अनलिमिटेड आहे का, परत रिफिल करून देणार का. शी यार, ह्याच्यासोबत जाणं म्हणजे ना स्वतःच्या पण इज्जतीचे धिंडवडे काढणं आहे. ती डान्सर ताई वाटते मुलांना हेच सगळं खायला घालते. झोपडा स्टे मध्ये गेस्ट आले होते. त्या इंग्लिश मध्ये बोलत होत्या आणि हलुडुलू किरकिरे काकू नुसत्या मान हलवत होत्या. कळत तर काहीच नव्हतं यांना, पण नुसत्या उगाच मान हलवत होत्या. त्यांनी दिलेलं गिफ्ट पण लगेचच उघडून बघितलं आणि बेजलच्या लग्नाची सोय झाली असं बोंबलत सुटले होते. त्या दिवशी तर वाटते मायलेकीच्या अंगात आलं होतं, काय वेड्यासारख्या नाचतच सुटल्या होत्या. आणि मंडळी, नवीन वर्षात वगैरे कोण ओवाळतं नाही, म्हणजे गुढीपाडव्याला ओवाळलं असतं तर समजू शकतो, पण हे काय 1 तारखेला कोण ओवाळतं. आणि त्या व्हिडिओमध्ये बघितलं ना मंडळी, किरकिडा स्वतःच सांगत होता की इकडे बुकिंग करताय तर विचार करून बुकिंग करा. अंधमंद भक्तांनो, बघा किरकिडा स्वतः सावध करतोय तुम्हाला. मार्च मध्ये झोपडा स्टे बंद असणार आहे असं किरकिड्याने सांगितलं आहे. आता मला असं वाटते मार्च मध्ये मुंबईला जाऊन सोफ्यावरचा व्हिडिओ येणार आहे लवकरच. उलटे सुलटे व्हिडिओ टाकणं काय किरकिड्याचं अजून बंद नाही झालं आहे. केक कट केल्यावर पाहिलं ना मंडळी, किरकिडा कसा किचन मध्ये गेला आणि प्लेट्स घेऊन आला. नाहीतर गचाळ माणूस असाच हातावरती घ्यायचा आणि हात चाटत बसायचा. रसमलाई केक वरती नाखुजो बेबी बोलते रसगुल्ला आहे. आता रसमलाई आणि रसगुल्ला यात तर जमीन आसमानाचा फरक आहे ना हो मंडळी. ह्या लोकांच्या डोक्यात ना केमिकल लोचा झालेला दिसतोय. कधी सुतरफेनीला सोनपापडी बोलतात तर कधी मोहनताईला माव्याची बर्फी बोलतात, आणि आज तर चक्क कमालच झाली, रसमलाईला रसगुल्ला बोलतायत. हा किरकिडा काय स्वतःला ऑलराऊंडर समजतो का? नाही, म्हणजे कधी हा प्लंबर बनतो, कधी हा इलेक्ट्रिशियन बनतो, कधी हा प्रोफेसर बनतो, तर कधी हा डॉक्टर पण बनतो. तिकडे सगळ्यांचं वजन चेक करत होता. बिंडोक माणूसच आहे एकदम. घरातल्या बायकांचा वेट चेक करतोय ठीक आहे, पण त्या हेल्पर्सच्या काय मागे लागला होता मूर्खासारखा. आणि त्या हेल्परच्या नवऱ्यांनी काय लक्ष देणं सोडून दिलंय का आपल्या बायकांकडे? यांचं लक्ष आहे की नाही आपल्या बायका कुठे कामाला जात आहेत, हा माणूस कसा आहे, कसा त्यांचा वापर करून घेतोय कॉन्टेंटसाठी, त्यांना काहीच समजत नाही का? मागे बघा, त्या टुनालीच्या नवऱ्यानी तिचं येणं बंद केलं इथे. तसंच बाकीच्यांचे नवरे का नाही करत आहेत? एक वेळ 4 पैसे कमी कमावलेले चालतील, पण असल्या फालतू माणसासोबत काम करणं नको. किरकिरे काकू बोलतात की जेव्हापासून मी इथे लग्न करून आली आहे ना, आपल्याला खाण्यापिण्याची कधीच कमी नाही झाली आहे. अहो काकू, मग मला एक गोष्ट सांगा, तुमचा मुलगा एवढा वकवकल्यासारखा का खात असतो? कधी न मिळाल्यासारखा तर तुटून पडतो.
झेडमार्ट मध्ये गेला होता तर तिथून याने 4 केक आणले होते. तर नाखुजाऊ बेबीने लगेच हात पुढे केला तर तिला बोलतो एकच घे, काय 4 हात पुढे केलेस? ती नाखुजाऊ बेबी ऑक्टोपस आहे काय 4 हात पुढे करायला? ती डान्सर ताई आली कधी नि गेली कधी, काय समजलंच नाही. कुजाऊ बेबीला बोलतो अंडी संपली ना आता तर आपल्यालाच अंडी घालावी लागतील. अरे किरकिड्या, तुझ्याकडे ना शेवटी तोच पर्याय उरणार आहे बघ एक दिवशी, आणि तुलाच अंडी घालत बसावी लागणार आहेत एका कोपऱ्यात. किरकिरे काकू तर दिवसेंदिवस तरुणच होत चालल्यात वाटते. गुलाबी साडी गाण्यावरती पिंक वन पीस घालून डान्स करत होत्या. बाजारात जाऊन पण सुक्या मच्छीला स्वतःचा घाण हात लावूनच आला हा बिनडोक माणूस. एका दिवसात बाई माणूस जाऊन आलाय मुंबईला. कशाला गेला होता काय माहिती, नुसतं ट्रेन मध्ये खादाडी जत्रा करण्यासाठी पण जाऊन येईल हा वायझेड. सध्या ते ढाई काका आणि भालू कुठे गायब झालेत काय माहिती, दिसतच नाही आहेत कुठे. त्या हेल्पर येतात, त्यांच्या साड्यांवरती पण या बाई माणसाची एकदम घाणेरडी नजर असते. आता ह्याची बायको आणि आई गचाळ सारख्या राहतात घरामध्ये, तर त्यात त्या बायकांचा काय दोष आहे? त्यांनी पण तसंच यायचं का? त्या येतात नीटनेटक्या, पण त्यांना बोलतो काय हळदी कुंकू आहे वाटते. झोपडा स्टेचा बेडरूम तर गजबच आहे बाबा. शी, सगळीकडे अडगळ, कोणाचं मन पण नाही करणार अशा जागेत राहण्याचं. त्या किरकिरे काकू अंगणात मेथीची भाजी नीट करत बसल्या होत्या आणि हा वायझेड माणूस त्यांच्या डोक्यावरती एअर फ्रेशनर मारत होता. कसा चोमो असेल ना यार हा. आणि अंगणामध्ये एअर फ्रेशनर मारण्याची काय गरज आहे का? बुबूचे डोळे लाल दिसतायत. बुबूने नाईट आउट केली आहे. याच्या जिभेला हाड आहे का हो मंडळी? काहीही बोलत असतो वायझेड सारखा. त्या चिकूला वाटते यांनीच काहीतरी खायला प्यायला देऊन मारलं असणार. तर एवढं लहान ते पिल्लू काय मोठ्या कुत्र्यांबरोबर जाऊन भुंकणार आहे का? केवढासा तो जीव होता, त्याच्या तोंडून तर कधी भुंकण्याचा आवाज पण ऐकला नव्हता. ते लोक ना काही पण कारण देतायत मला असं वाटते स्वतःची चूक लपवायला. तुम्हाला या किरकिरे काकूंनी जे कारण सांगितलं ते पटलं का? मला नक्की कॉमेंट करून सांगा मंडळी. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.